हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप छान असाल। आज आपण बनवायची आहे पावभाजी। त्यासाठी मी भाजी कुकरमध्ये शिजायला ठेवलेली आहे। कुकरमध्ये पाणी थोडं जास्त आहे म्हणून बाहेर आलं सगळं। हे आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण, हे सगळे आपल्याला फोडणीसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत। आता जसं मी बोललं, आपण कुकरमध्ये फक्त बटाटा आणि मटर हे शिजवून घेतलेलं आहे। आपण दोनच भाज्यांची पावभाजी बनवायची आहे। पहिला आपण तेल घालून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे लसूण थोडा चांगला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा फ्राय केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे कांदा असा थोडा चांगला ब्राऊन होऊन द्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला घालायचा आहे टोमॅटो आपल्याला जरा जास्तच क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे, बिकॉज ही पावभाजी आहे आणि तो चांगलं हे सगळं आपल्याला छानपैकी असं परतवून घ्यायचं आहे। थोडं परतवून झाल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं। हे कलर्स मला खूप आवडतात। त्याच्यानंतर आपण बटर ॲड करायचं, बिकॉज आपण तेल जे आहे ते थोडंसंच यूज केलेलं आहे आणि पावभाजी म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे बटर लागतंच। आता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे हळद घालून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे पावभाजी मसाला। ही पावभाजी मी जास्त स्पायसी नाही बनवली आहे, कारण की पावभाजी मसाला घातल्यानंतर हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। परतवून झाल्यानंतर आपल्याला घालायचं शिजवलेली मटर आणि बटाटा। आता हे सुद्धा आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे, सुंदर असं। आणि हे झाल्यानंतर आपल्याला छानपैकी ते सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे बेसिकली। त्याच्यानंतर थोडासा घाटी मसाला टाकायचा आहे आपल्याला। आता घाटी मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला ही पावभाजी जी आहे स्मॅश करून घ्यायची आहे। आता स्मॅश करताना तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंच असेल, स्मॅश करताना त्याचं थिकनेस परत वाढून जातं। त्याच्या अगोदर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालत आहोत। कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला ते छानपैकी असं परत ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटर टाकायचं। ह्याच्यानंतर बटर टाकणं आता इम्पॉर्टंट का आहे, या सर्व गोष्टी ना एकत्रित होतात, त्याच्यासाठी आपल्याला बटर घालायचं आहे स्मॅश करण्या अगोदर। ही आपली पावभाजी आपण आता स्मॅश करून घेत आहोत। त्याच्यानंतर छान अशी ही स्मॅश झालेली आहे आपली पावभाजी आणि तुम्ही बघू शकता सगळे इन्ग्रेडियंट्स एकदम एकत्र झालेले आहेत। ह्याच्यानंतर सुद्धा आपल्याला बटर घालायचं। आता पावभाजी म्हणलं तर बटर हे खूप लागतंच। इनफॅक्ट आपण काय करतो, घरातल्या पावभाजीमध्ये तरी थोडं कमी बटर असतं, पण आपण बाहेर जेव्हा खातो त्याच्यामध्ये पूर्ण बटरचा पूर्ण मारा असतो। एनिवेज, आपली पावभाजी आता ही रेडी आहे। त्याच्यावरती आपण पुन्हा कोथिंबीर घालायची आहे, छान अशी ढवळून घ्यायची आहे। आपली पावभाजी छान अशी रेडी झालेली आहे आणि त्याच्यावरती पुन्हा आपण थोडंसं बटर टाकायचं आहे। जसं मी बोलले, बटर इज व्हेरी इम्पॉर्टंट पावभाजीमध्ये। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकनला हिट करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका। ओके, थँक यू सो मच।